नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण 9 फेब्रुवारी रोजीचं करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मित्रांनो, लेक्चर सुरू करूया। लेक्चर सुरू करण्या अगोदर आपण 4 नवीन बॅचेस लॉन्च केलेले आहे, ज्याचे लेक्चर उद्यापासून आपल्या ॲप्लिकेशन मध्ये सुरू होणार आहे। जर तुम्हाला बॅच जॉइन करायची असेल तर हीच योग्य वेळ आहे। या बॅचेस मध्ये लाईव्ह लेक्चर तर आहेच, पण रेकॉर्डेड लेक्चर ऑलरेडी सगळे उपलब्ध करून दिलेले आहे। नोट्स असणार आहे, टेस्ट सिरीज असणार आहे। कालावधी जर बघितला तर प्रत्येक परीक्षेनुसार वेगवेगळा कालावधी आणि कालावधीनुसारच फी असणार आहे। जसं की लक्ष्य बॅच जी आहे ती 3 महिन्यांची, तिची फी 999 आहे। विजयश्री बॅच 8 महिन्याची, तिची फी जर बघितलं तर 1999 आहे। फाउंडेशन बॅच 1 वर्षाची, तिची फी 3000 रुपये। यशस्वी बॅच 6 महिन्याची, तिची फी 1500 रुपये। तर तुम्ही मंथ वाईज कोणती बॅच चूज करू शकता आणि त्यानुसार तुम्ही ती बॅच जॉइन करू शकता। ठीक आहे, तर अशा प्रकारचे या बॅचेस आहे। याच्यामध्ये सगळ्यांमध्ये टेस्ट सिरीज आहे, सगळ्यांमध्ये नोट्स आहे। ठीक आहे, तर त्याचबरोबर सगळ्यांमध्ये PYQ वगैरे सेशन असणार आहे। तर त्यामुळे या बॅचेस जे आहे ते तुम्हाला अभ्यास मित्र ॲप्लिकेशनवर बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर आपला अभ्यास मित्राचा नोट्स पॅक तुम्ही परचेस करू शकता। जर नोट्स सेपरेट पाहिजे असेल किंवा टेस्ट सिरीज सेपरेट पाहिजे असेल तर ती सेपरेट तुम्ही परचेस करू शकता। बघा मित्रांनो, आपण इथं हे आपला अभ्यास मित्र नावाचा ॲप आहे, यामध्ये तुम्हाला बॅचेस मिळेल। टेलिग्राम चॅनल जे आहे त्यावर तुम्हाला प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन अपडेट मिळेल आणि इंस्टाच्या पेजवर तुम्हाला अभ्यास विषयक रील्स बघायला मिळेल। तर सुरुवात करूया 9 फेब्रुवारी रोजीच्या करंट अफेअर्सला। तर बघा मित्रांनो, इथं पहिला क्वेश्चन आहे, कोणत्या देशाने युनायटेड नेशन ह्युमन राईट काउन्सिल जी आहे UNHRC, तर यामधून आपलं सदस्यत्व काढून घेतलेलं आहे। आणि त्याचबरोबर जर बघितलं तर UNRWA च्या निधीत कपात केलेली आहे। आता UNRWA काय आहे तर पॅलेस्टाईनसाठी, पॅलेस्टाईन मधले जे निर्वासित लोक जे तर त्यांच्यासाठी तयार केलेला हा एक निधी आहे। मग बघा मित्रांनो, या दोन गोष्टी केलेल्या आहे अमेरिकेने। ठीक आहे, का केलेलं आहे हे मी तुम्हाला सांगतो। अमेरिका आता डोनाल्ड ट्रम्पच्या आपण जर बघितलं नेतृत्वाखाली असे काही डिसिजन घेत आहे तर ते जागतिक लेवलवर इम्पॅक्ट भविष्यात करताना आपल्याला दिसणार आहे। जसं की यांनी 2025 मध्ये जी G20 होणार आहे तिला बायकॉट करण्याचा निर्णय घेतलेला आहे, कारण ते म्हणतात की साऊथ आफ्रिकेमध्ये या G20 परिषदेचं आयोजन होत आहे आणि साऊथ आफ्रिका अमेरिका विरोधात कट कारस्थान करते। ठीक आहे, त्याचबरोबर यांनी काय केलेलं आहे, चायना सोबत जे काही व्यापार करत होते तर चायनावर मोठ्या प्रमाणावर टॅक्स लावलेले आहे। त्याचबरोबर यांचे बरेचसे निर्णय प्रत्येक देशाचे जे नागरिक आहे त्यांना साखळदंडामध्ये जकडून त्यांच्या देशात परत पाठवलेले जे काही इनलिगली अमेरिकेमध्ये गेले होते। अमेरिकेच्या दक्षिण जी सीमा आहे त्यावर त्यांनी आणीबाणी घोषित केलेली आहे। आता आपण जर बघितलं युनायटेड नेशन ह्युमन राईट्स काउन्सिल मधून आपलं जे मानवाधिकार परिषद आहे युनायटेड नेशनची, त्यामधून आपलं सदस्यत्व काढून घेतलेलं आहे। आणि त्याचबरोबर UNRWA जे आहे, आता UNRWA काय आहे तर युनायटेड नेशन रिलीफ अँड वर्क एजन्सी फॉर पॅलेस्टाईन रेफ्युजी इन नियर ईस्ट। आता ही जी संस्था आहे मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे की या संस्थेमध्ये आम्ही जो पैसा पुरवतो या संस्थेला, तर त्या पैशाचा वापर जो आहे तर ती हमास नावाची संस्था जी आहे ती अंडरग्राउंड टनल वगैरे बनवण्यासाठी करते, बोगदे वगैरे बनवण्यासाठी करते। त्यामुळे जर आपण बघितलं तर शस्त्र साठवण्यासाठी, बोगदे निर्माण करण्यासाठी या पैशाचा वापर केला जातो। त्यामुळे हा जो पैसा आहे तो डोनाल्ड ट्रम्प यांनी बंद केलेला आहे। तर USA विषयी आता US खूप चर्चेमध्ये राहणार आहे, मग त्यांच्याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट बघूया। वॉशिंग्टन DC त्यांची राजधानी आहे। वॉशिंग्टन म्हणून एक तिथे राज्य पण आहे आणि राजधानी आहे वॉशिंग्टन DC, ती वेगळी आहे। चलन आहे डॉलर। उत्तर अमेरिका खंडामध्ये येतो USA। 47वे राष्ट्राध्यक्ष आहे डोनाल्ड ट्रम्प, जे सगळ्यात वयोवृद्ध राष्ट्रपती, 78 वर्ष त्यांचं वय आहे। आणि आपण जर बघितलं मित्रांनो तर अजून एक गोष्ट सांगतो की जवळपास 32 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये दोषी आढळलेले असे एकमेव व्यक्ती ज्यांना राष्ट्रपती बनवण्यात आलेले आहे। अमेरिकेने कोणत्या वर्षी लोकशाही जी राज्यघटना आहे ती स्वीकारली होती 1787 ला। अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये पहिले 3 शब्द कोणते तर वी द पीपल। अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये 7 कलम आहे मित्रांनो, आणि ती राज्यघटना बनवण्यासाठी फक्त 4 महिन्याचा कालावधी लागला होता। यानंतर युनायटेड स्टेट्स मध्ये कोणतं राज्य एकेकाळी रशियन भूमी होतं तर अलास्का जे आहे ते रशियानेच अमेरिकेला विकलेला आहे। अमेरिकेचा जो काही राष्ट्रीय खेळ आहे तर तो आहे बेसबॉल। त्यानंतर अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला होता। अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण बनलेले आहे, कमला हॅरिस। अमेरिकेच्या ध्वजामध्ये 50 स्टार आहे, ते 50 स्टार म्हणजे अमेरिकेतल्या 50 राज्यांचं प्रतिनिधित्व करतं। त्यानंतर जर बघितलं तर अमेरिकेमध्ये जे संसद आहे तिला काँग्रेस म्हटलं जातं। राज्यघटना बनवणारा आणि स्वीकारणारा पहिला देश अमेरिका होता।
आणि आपण जर बघितलं तर अमेरिकेच्या राज्यघटनेमधून आपण न्याय व्यवस्था घेतलेली आहे, त्यानंतर मूलभूत अधिकार घेतलेले, उपराष्ट्रपती हे पद जे आहे ते आपण अमेरिकेच्या राज्यघटनेमधून घेतलेले आहे. राष्ट्रपतीला काढून टाकण्याची जी प्रोसिजर आहे, ज्याला आपण महाभियोग म्हणतो, ती आपण अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे. आता संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद जी आहे तिची स्थापना 15 मार्च 2006 ला झाली होती. जिनिव्हा स्वित्झर्लंड मध्ये तिचं मुख्यालय आहे. जुर्ग लाउबर हे तिचे अध्यक्ष आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन जो आहे तो तुमच्या समोर आहे. सिटी बँक ऑफ इंडियाचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सिटी बँक ऑफ इंडियाचे नवीन प्रमुख म्हणून के बालसुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, के बालसुब्रमण्यम जी आंतरराष्ट्रीय लेवलवरची बँक आहे सिटी बँक. तर आपण जर बघितलं तिच्या भारतीय ब्रांचचे इंडियन सब क्लस्टरचे बँकिंग प्रमुख म्हणून के बालसुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या बँकेची स्थापना 1902 मध्येच केली गेली होती. कोणत्या राज्यातील शेवटच्या नक्षलवादी लक्ष्मीने आत्मसमर्पण केले आणि आता ते राज्य नक्षल मुक्त म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? तर बघा मित्रांनो, कर्नाटकमध्ये एक लक्ष्मी नावाची एक मुलगी होती जी नक्षलवादी होती, शेवटची नक्षलवादी. तिने सुद्धा आता आत्मसमर्पण केलं आणि कर्नाटक राज्य आता नक्षलवादी मुक्त म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तिला सरकारने 7 लाख रुपये जे आहे ते बक्षीस म्हणून घोषित केलेलं आहे. निर्वासित आपण जर बघितलं तर समर्पण करणाऱ्यांसाठीचं हे बक्षीस होतं. यानंतर 38व्या राष्ट्रीय खेळ 2025 मध्ये कोणत्या पुरुष कबड्डी संघाने सुवर्ण पदक जिंकलेलं आहे? तर आपण जर बघितलं तर 38वे राष्ट्रीय खेळ कुठे आयोजित करण्यात आलेले? तर उत्तराखंडमध्ये 38वे राष्ट्रीय खेळ जे त्याचं आयोजन होत आहे. आणि आपण जर बघितलं त्यामध्ये पुरुषांच्या कबड्डीमध्ये उत्तर प्रदेशने आपला पहिला क्रमांक जो आहे तो मिळवलेला आहे. उत्तर प्रदेशने चंदीगडचा फायनल मॅच मध्ये पराभव करत ही स्पर्धा जिंकलेली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आपण जर बघितलं तर 38वे राष्ट्रीय खेळ उत्तराखंडमध्ये आयोजित केले जात आहे. 28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी हा त्यांचा कालखंड आहे. संकल्प से शिखर तक की त्याचे ब्रीदवाक्य विचारलं जातं बघा. आता तुम्हाला ग्रुप बी च्या एक्झाम मध्ये अनुभव आला असेल. मौली हा शुभंकर आहे आणि उद्घाटन नरेंद्र मोदीजींनी केलं होतं. यानंतर उत्तर प्रदेश विषयी जाणून घेऊया मित्रांनो. उत्तर प्रदेश चर्चेमध्ये प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळा जो आयोजित करण्यात आला होता त्यामुळं. आपण जर बघितलं उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ, योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आहे, आनंदीबेन पटेल राज्यपाल आहे. आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी जे काही राष्ट्रीय उद्यान वन्यजीव अभयारण्य ते बघून घेऊया. दुधवा राष्ट्रीय उद्यान आहे उत्तर प्रदेशमध्ये. आपण जर बघितलं चंबळ अभयारण्य आहे, पिलीभीत व्याघ्र प्रकल्प आहे, अमनगड व्याघ्र प्रकल्प आहे, चंद्रप्रभा वन्यजीव अभयारण्य आहे, किशनपूर वन्यजीव अभयारण्य आहे. लोकसभेच्या 80 जागा आहे, राज्यसभेचे 31 जागा आहे आणि विधानसभेचे 403 जागा आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये बघायला मिळतात. आता उत्तर प्रदेशशी संबंधित चालू घडामोडी बघूया. जगातील पहिलं आशियाई राजा गिधड संवर्धन आणि प्रजनन केंद्र महाराजागंज उत्तर प्रदेशमध्ये सुरू झालेलं आहे. आमचे संविधान आमचा आदर या अभियानाच्या दुसऱ्या प्रादेशिक कार्यक्रमाचं आयोजन प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आलं. 5 कोटी लोकांना आयुष्यमान कार्ड जारी करणारं देशातील पहिलं राज्य होतं उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 25 नोव्हेंबर हा मांसाहार विरोधी दिवस, ठीक आहे, मांसाहार विरोधी दिवस म्हणून डिक्लेअर केलेला आहे. या दिवशी कुणीही मांसाहार करणार नाही किंवा मांस विकणार नाही, त्यावर डायरेक्ट कारवाई केली जाईल. टाटा पॉवर सोलर सिस्टमने घर घर सोलार हा उपक्रम उत्तर प्रदेशमध्ये सुरू केलेला आहे. यूपीची पहिली सोलार सिटी अयोध्येत तयार केली जात आहे. व्हॉट इज द न्यू नेम गिव्हन बाय इंडियन आर्मी टू द हेडक्वार्टर ऑफ द ईस्टर्न कमांड फोर्ट विलियम? म्हणजे हा प्रश्न आता मी मराठीत समजून सांगतो, इथं इंग्रजीमध्ये व्यवस्थित समजेल यासाठी इथं हा क्वेश्चन टाकण्यात आला होता. तर बघा मित्रांनो, भारतीय सैन्य दलाचं जे पूर्वेकडील कमांड आहे, पूर्वेकडील त्यांचं मुख्यालय आहे फोर्ट विलियम. आता इंग्रजांनी फोर्ट विलियम नावाचा किल्ला जो आहे तो कोलकात्यामध्ये बांधला होता, तुम्ही ऐकलं असेल इतिहासामध्ये. तर या फोर्ट विलियमचं आता नाव चेंज करून काय करण्यात आलेलं आहे? तर बघा मित्रांनो, फोर्ट विलियमचं नाव चेंज करून विजयदुर्ग असं करण्यात आलेलं आहे. तर बघा मित्रांनो, फोर्ट विलियमचं नाव आता विजयदुर्ग असं असणार आहे. आता रिसेंटली जी काही नावं चेंज झालेली ती बघू घेऊया. पोर्ट ब्लेअरचं नाव श्रीविजयपुरम झालं. त्यानंतर दरबार हॉलचं नाव प्रजासत्ताक मंडप करण्यात आलं. अयोध्या रेल्वे स्थानकाचं नाव अयोध्या धाम करण्यात आलं. महाराष्ट्र सरकारने अहमदनगरचं नाव अहिल्यानगर केलेलं आहे.
तेलंगणाची राजधानी कोणती? तर हैदराबाद आहे. राष्ट्रपती भवनामध्ये अशोक हॉलचं नाव अशोक मंडप करण्यात आलेलं आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं नाव निरंजन शाह स्टेडियम असं करण्यात आलेलं आहे. गुजरातच्या सिग्नेचर ब्रिजला सुदर्शन सेतू असं नाव देण्यात आलेलं आहे. जोशीमठ शहराचं नाव ज्योतिर्मठ करण्यात आलेले आहे उत्तराखंड मधील. आंध्र प्रदेशची नवीन राजधानी अमरावती बनवण्यात आलेली आहे. आणि उत्तराखंडच्या कौशल्या कुतोली तहसीलचं नाव कैचीधाम करण्यात आलेलं आहे. फोर्ब्स 2025 मधील जगातील टॉप 10 शक्तिशाली देशांच्या यादीमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर फोर्ब्सने जी काही आपली मोस्ट पॉवरफुल कंट्रीजची 2025 ची यादी जी जाहीर केलेली आहे त्यामध्ये अमेरिका जो आहे तो पहिल्या क्रमांकावर आहे. मित्रांनो टॉप 10 मध्ये तुम्हाला इथं भारत दिसतोय का? तर नाही दिसत आहे. भारत जो आहे तो 12व्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे, दुसऱ्या क्रमांकावर चायना आहे, तिसऱ्या क्रमांकावर रशिया आहे. यामध्ये आपल्याला काही असे देश बघायला मिळतात, ठीक आहे, तर ते इथं नसायला पाहिजे पण तरी पण आहे. जसं की पैशाच्या दमवर हे देश आपल्याला इथं बघायला मिळतात. जसं की साऊथ कोरिया इथं 6व्या क्रमांकावर आहे. त्यानंतर जर बघितलं सौदी अरेबिया इथं 9व्या क्रमांकावर आहे. इस्रायल इथं 10व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, तर हे सगळ्यात शक्तिशाली 10 देश आपल्याला बघायला मिळतात. भारताचा क्रमांक या यादीमध्ये 12वा आहे. ही जी रँकिंग आहे तर ही नेतृत्व क्षमता, एखाद्या देशाचं नेतृत्व किती स्ट्रॉंग आहे, एखाद्या देशाचा आर्थिक प्रभाव म्हणजे पैसा किती त्यांच्याकडं, त्यांची राजकीय शक्ती किती आहे, आपण जर बघितलं तर जागतिक लेवलवर त्यांची किती देशांसोबत आघाडी युती आहे, लष्करी ताकद त्यांची किती आहे, यावरून हा जो टॉप 10 देशाची जी काही आकडेवारी आपल्याला बघायला मिळते, जी काही रँकिंग आपल्याला बघायला मिळते, ठीक आहे, तर ती या गोष्टींच्या आधारे आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. त्यानंतर बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेने दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचे उद्घाटन कुठे केलेले आहे? तर स्वामीनारायण हिंदू टेम्पल जे आहे दक्षिण आफ्रिकेतील सगळ्यात मोठं ते जोहान्सबर्ग या ठिकाणी ओपन करण्यात आलेलं आहे. तर जोहान्सबर्ग या ठिकाणी जर आपण बघितलं 14.5 एकरवर आणि जवळपास 34,000 चौरस मीटर एवढ्या एरियामध्ये, समजून घ्या तुम्ही मंदिराचा टोटल एरियाच लक्षात ठेवा, 14.5 एकरवर हे मंदिर बांधलं गेलेलं आहे. या मंदिराचं उद्घाटन दक्षिण आफ्रिकेचे उपराष्ट्रपती पॉल माशाटाईल यांनी केलेलं आहे. कोणत्या IIT मध्ये इस्रोने 8व्या नॅशनल फिनाईट एलिमेंट डेव्हलपर्स मीटिंग मध्ये फिस्ट सॉफ्टवेअर लॉन्च केलेलं आहे? तर बघा मित्रांनो, फिस्ट सॉफ्टवेअर काय आहे तर बघा कोणत्याही गोष्टीचं स्ट्रक्चर समजून घेण्यासाठी या फिस्ट सॉफ्टवेअरची मदत होते. हे फिस्ट सॉफ्टवेअर इस्रोने अलीकडे IIT हैदराबाद मध्ये लॉन्च केलेलं आहे. ठीक आहे, तर फिस्ट सॉफ्टवेअरची नवीन आवृत्ती जी आहे ती अलीकडे लॉन्च करण्यात आलेली आहे. इस्रोने कुठं लॉन्च केलं? IIT हैदराबाद मध्ये. बघा इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 मध्ये करण्यात आली होती. बेंगलोर मुख्यालय आहे. डॉक्टर व्ही नारायणन अध्यक्ष आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये वर्ल्ड फार्माकोपिया ची 15वी आंतरराष्ट्रीय बैठक कुठे होत आहे? तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर मेडिकल फील्डशी संबंधित जे काही गोळ्या औषध असतात तर त्यांची एक महत्त्वाची संस्था आहे वर्ल्ड फार्माकोपिया. तर याची जर आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय लेवलवरची 15वी बैठक जी ती नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. ठीक आहे, आपण जर बघितलं तर औषध गोळ्या ज्या असतात तर त्याशी संबंधित ही एक संस्था आहे. ठीक आहे, फार्माकोपिया नाव लक्षात ठेवायचे. आणि त्याची बैठक 15वी बैठक आपल्या नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. मुस्लिमांचे आध्यात्मिक नेते आगा खान पाचवे किंवा आगा खान 5 म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर आपण जर बघितलं प्रिन्स रहीम अल हुसैनी यांची नियुक्ती जी आहे तर मुस्लिमांचे आध्यात्मिक नेते म्हणून करण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर प्रिन्स रहीम जे आहे तर त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि आपण जर बघितलं तर ते आता आगा खाना पंचम किंवा आगा खाना 5 म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं तर ते प्रेषित मोहम्मद यांचे वंशज म्हणून काम करणारे अनुयायी म्हणून ते काम करणार आहे. आणि म्हणून जर आपण बघितलं तर त्यांना आध्यात्मिक नेते म्हणून डिक्लेअर करण्यात आलेला आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये आदिवासी सांस्कृतिक मेळावा कुठे आयोजित करण्यात आला? तर फेब्रुवारी 2025 मध्ये आदिवासी सांस्कृतिक मेळा जो आहे तो प्रयागराज येथेच आयोजित करण्यात आला. कुंभमेळ्याच्या तिथेच
कुंभमेळ्याच्या तिथेच जर आपण बघितलं मित्रांनो तर आदिवासी सांस्कृतिक मेळावा सुद्धा आयोजित करण्यात आला होता. 15,000 आदिवासी बांधव जे ते या मेळ्याला उपस्थित राहिलेले आपल्याला बघायला मिळतात. या ठिकाणी आदिवासी बांधवांची जी काही समृद्ध वारसा आहे, परंपरा आहे, योगदान आहे, तर त्याशी संबंधित गोष्टी ज्या आहेत त्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी याचं आयोजन महाकुंभ या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह म्हणजे BRI, ठीक आहे, BRI चीनचा एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे, ज्या अंतर्गत चीन काय करणार आहे तिथं तुम्हाला दिसतंय भारताच्या आजूबाजूला आणि एकूणच जगामध्ये सगळ्या ठिकाणी नेटवर्क तयार करणार आहे, ज्यामध्ये रेल्वे झालं, विमानाद्वारे झालं, जहाजाद्वारे झालं, सगळे ठिकाणं कनेक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या सगळ्या जगामध्ये आपला माल पोहोचवण्याचा इथं प्रयत्न करत आहे. या BRIच्या माध्यमातून त्याने भारताला सुद्धा इथं काय केलेलं आहे तर घेरलेलं आहे. जसं की BRI मध्ये पाकिस्तान आपल्याला बघायला मिळतो, श्रीलंका आपल्याला बघायला मिळते, ठीक आहे, इथं बांगलादेश मध्ये आपल्याला एक बघायला मिळतं, बंदर एक बघायला मिळतं. तर अशा प्रकारे भारताला सुद्धा याद्वारे घेतलेलं आहे. मग यामधून अलीकडे जो आहे पनामा हा देश जो आहे तो यामधून बाहेर पडलेला आहे. तर आपण जर बघितलं पनामा जो आहे हा एक लॅटिन अमेरिकन कंट्री आहे, जो अमेरिकेचे परराष्ट्र सचिवांसोबत पनामा देशाचे राष्ट्राध्यक्ष जोस साऊल मुलिनो यांनी भेट घेतली आणि नंतर BRI प्रोजेक्ट मधून माघार घेतलेली आपल्याला बघायला मिळते. तर उत्तर अमेरिकामध्येच पनामा देश बघायला मिळतो. पनामा सिटी त्याची राजधानी आहे आणि USA डॉलर त्यांचं चलन आपल्याला बघायला मिळतं. आपण जर बघितलं 2013 मध्ये BRI हा प्रोजेक्ट लॉन्च करण्यात आला होता. पूर्ण जगामध्ये त्यांना नेटवर्क आपलं तयार करायचं होतं. 100हून अधिक देशांनी चीन सोबत हा BRI चा करार जो आहे तो केलेला आहे. 2 टेस्ट क्वेश्चन. कोणत्या राज्याने अलीकडे त्यांना नक्षल मुक्त म्हणून घोषित केलेलं आहे आणि आदिवासी सांस्कृतिक मेळा कुठं आयोजित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच आपण सुरू केलेली आहे. कंबाईन गट क पूर्व परीक्षेसाठी आपण लक्ष्य बॅच, त्याचबरोबर गट ब व गट क परीक्षेसाठी फाउंडेशन बॅच 2.0 आणि त्यानंतर कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच आपण सुरू केलेली आहे. त्याचबरोबर आपला नोट्स पॅकेज जो तुम्ही आपल्या अभ्यास मित्र ॲप्लिकेशनवरून परचेस करू शकता मित्रांनो. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि इंस्टाचं पेज फॉलो करायला विसरू नका. मग थांबूया आपण इथं, आता भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.